नाश्ता चटपटीत असेल, त्याचबरोबर त्यामध्ये समावेश असेल भाज्यांचा, त्यामुळे तो नाश्ता असेल परिपूर्ण। चला आज करूयात पडवलची भजी। पडवळची भाजी आणायची, स्वच्छ धुवायची, त्यानंतर त्या पडवळचे गोल आकाराचे काप करून घ्यायचे। वाटीमध्ये 1 वाटीभर बेसन पीठ, पाव वाटीभर तांदळाचं पीठ, ओवा, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, नंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे भजीसाठी पीठ आपलं तयार आहे। कढईत तेल गरम करायचं, त्यात पडवलचे गोल रिंग आहेत ती भजीप्रमाणे तळून घ्यायचं। ह्या रिंग्स फ्राय झालेत, त्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते, कारण की ही तयार आहे आपली पडवळची भजी। प्लेटमध्ये काढून वरून थोडा चाट मसाला भुरभुरायचा आणि खायला चालू करायचं। अजून झणझणीतपणा हवा असेल तर एक तळलेली मिरची घ्यायची आणि त्याबरोबर ही पडवळची भजी खायची। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा नाश्त्यासाठी लागणाऱ्या रेसिपी यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडला शेअर करा।